नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले परत एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। जसं की मी म्हणलं होतं तुम्हाला लवकरच मी ओमकारेश्वरचा देखील ब्लॉग घेऊन येणार आहे। तर आज आम्ही आलेलो आहोत ओमकारेश्वरला। तर जस्ट आता पोहोचलो आहोत आम्ही। तर इतकं जास्त ऊन होतं, सकाळी 8 वाजता निघलो होतो आम्ही, तरी आम्हाला इथं पोहोचता 11 वाजले। 3.5-4 घंटे लागतात आम्हाला आमच्या घरापासून ओमकारेश्वरपर्यंत यायला। आता पोहोचलो होतो आणि खूप जास्त ऊन होतं। तर सगळ्यात अगोदर आम्ही ना हॉटेलकडे चाललो होतो, तर आम्हाला थोडंसं ताक प्यायचं होतं। तर हॉटेलमध्ये आम्ही चौकशा करून पाहू लागलो होतो कुठं ताक भेटतंय, आणि आम्ही इथं ताक प्यायला घेतलेलं होतं। फायनली आम्हाला एका हॉटेलमध्ये इथं ताक भेटलेलं होतं। तर आम्ही इथं ताक ऑर्डर केलं आणि आम्ही सगळेजण एक एक ग्लास ताक पिलो आणि नंतर आम्ही निघलो होतो मंदिराकडं। तर आम्ही आता निघालो होतो मंदिराकडं। तर आता कसं आहे, नर्मदाच्या 2 किनारीवर 2 मंदिरं आहेत। एक साईडला ओमकारेश्वरचं मंदिर आहे आणि एका साईडला ममलेश्वरचं मंदिर आहे। आणि इथं आता मी तुम्हाला दाखवत आहे ना, इथं आहे ही गजानन महाराजाच्या ट्रस्टची धर्मशाळा, जी इथं खूप सारे आपले महाराष्ट्रातली मराठी लोक आले ना तर ह्या धर्मशाळेमध्ये थांबतात। आणि खूप मोठी अशी इथं ही धर्मशाळा आहे आणि सगळ्यात व्यवस्थित आणि चांगली धर्मशाळा म्हणतात तर इथं हीच धर्मशाळा आहे। तिच्यासमोर खूप सारे हॉटेल आहेत, पण मध्ये धर्मशाळाच्या सर्व सोय आहे। आता मी तुम्हाला ना जवळून ती धर्मशाळा दाखवते। जेव्हा कधी तुम्हाला इथं यायचं असेल ना ओमकारेश्वरला राहायच्या हिशोबाने, तर तुम्ही या धर्मशाळेमध्येच राहायला या। तर इथं खूप फेमस आहे, खूप जुनी धर्मशाळा आहे, मस्त व्यवस्थित बांधलेली आहे। मध्ये मंदिर आहे, पूर्ण आपल्या महाराष्ट्रातलाच माहोल तुम्हाला मध्ये भेटणार आहेत। आणि तिथं धर्मशाळामध्ये सर्व जे कामगार आहेत ते आपले महाराष्ट्रातलेच आहेत आणि खूप मस्त व्यवस्थित सगळ्यांना रिस्पेक्ट देतात। खूप छान स्वच्छ रूम असतात, खूप मस्त सुविधा आहे। आणि ही ट्रस्टची धर्मशाळा असल्यामुळं इथं काही जास्त तुम्हाला महाग भेटणार नाही। रूम फक्त तुम्हाला 500 रुपयाला या धर्मशाळेमध्ये रूम भेटणार आहे। आणि एका रूममध्ये तुम्हाला 5, 6, 7 किंवा 10 असे बेड आहेत। पूर्ण मोठी जॉईंट फॅमिली एका रूममध्ये राहू शकते आणि एका दिवसासाठी ते फक्त तुमच्याकडून 500 रुपये घेतात। आणि मध्ये नाश्त्याची सोय आहे, जेवणाची सोय आहे, खूप मस्त असं जेवण नाश्ता भेटतो तुम्हाला। पूर्ण पोट भरून थाली फक्त 40 रुपयात दिली जाते। आणि इतकी स्वच्छ धर्मशाळा, इतकं मस्त एकदम हॉटेलच्या वरची सोय आहे तुम्हाला। आता मी गेल्या वर्षी आम्ही उन्हाळ्यात फिरायला आलेलो होतो, त्यावेळेस आम्ही इथं 3 दिवस राहिलेलो। यावेळेस मी राहण्याच्या हिशोबाने नाही आलो, तर आम्ही 1 दिवसच आलेलो आहोत। सुट्टी वगैरे एवढी काही नव्हती, तर रविवारच्या दिवशीच आलेलो आहोत। आणि तुम्हाला दाखवत आहे मी ही धर्मशाळा, तुम्ही पाहू शकता कशी। मंदिर बी खूप मस्त बांधलेलं आहे आणि खूप मोठी आहे। मध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळलंच, जेव्हा कधी येताल ना तेव्हा नक्की तुम्हाला राहायचं असेल तर या धर्मशाळामध्ये राहा। खूप छान असं घरच्यासारखी सोय, आणि असं वाटणारच नाही तुम्ही MP मध्ये आलेला आहात। एकदम तुम्हाला महाराष्ट्राचाच माहोल भेटेल। तर आता मी इथं धर्मशाळा दाखवली, आता आम्ही चाललो महाबळेश्वरच्या मंदिराकडे। तर इथं आमच्या फॅमिलीसोबत ना सरांची फॅमिली होती, म्हणजे माझ्या हजबंडचे मित्र आणि त्यांची मिसेस इथंच दुसऱ्या ब्रांचला ते ब्रांच मॅनेजर आहेत आणि ते औरंगाबादचे आहेत। आणि आमची फॅमिली, माझे 2 मुलं, हजबंड आणि ते सर आणि मॅडम, असे आम्ही 5-6 जण आलेलो होतो।
आता आम्ही चाललो आहोत मामलेश्वरच्या मंदिराकडे। आता मी तुम्हाला रस्त्याचा सर्व माहोल दाखवत आहे। तर मामलेश्वरचं मंदिर इथं ह्या धर्मशाळापासून खूप जवळ आहे। इथं जवळ 5 मिनिटातच तुम्ही इथं मामलेश्वरच्या मंदिरात पोहोचता। आणि आता मामलेश्वरचं मंदिर नर्मदाच्या एक साईडला आहे आणि नर्मदाच्या दुसऱ्या साईडला ओंकारेश्वरचं मंदिर आहे। तर फर्स्ट आम्ही मामलेश्वर मंदिरात दर्शन घेणार आहोत आणि नंतरच आम्ही खाली दुसऱ्या साईडला ओंकारेश्वरच्या मंदिरात जाणार आहोत। आज रविवारच्या दिवशी आम्ही इथं गेलेलो। रविवारी ना प्रदोष होता आणि सोबतच सुट्टीच्या दिवशी इथं खूप गर्दी असते आणि जास्त करून उन्हाळ्यात खूप माणसं येतात, कारण सगळ्यांच्या सुट्ट्या सुरू असतात। तर खूप गर्दी होती आज आणि गाडीची पार्किंग देखील खूप दूर होती। आम्ही गाडी खूप तिकडंच पाठीमागं उभा केलेली होती, तिथून आम्ही चलत आलेलो होतो 1-1.5 किलोमीटर। नंतरच मग आम्ही तिथं हॉटेलमध्ये गेलो होतो। तर आता आम्ही पोहोचलो होतो तर अगदी 5-6 मिनिटातच मामलेश्वरच्या मंदिरात तुम्ही पाहू शकता। इथून हे मी तुम्हाला दाखवत आहे हे मंदिर आणि छोटंसं गाव आहे मामलेश्वर, तिथंच मामलेश्वरचं मंदिर आहे। तर तुम्ही पाहू शकता। तर आता आम्ही चाललेलो होतो मामलेश्वरच्या मंदिराकडे आणि आज ना एवढी गर्दी होती। याच्या अगोदर आम्ही 3-4 वेळेस आलेलो होतो, पण दरवेळेस एवढी काही गर्दी नव्हती आणि नॉर्मली संडेला आम्ही कधीच आलेलो नव्हतो। फर्स्ट टाईम संडेच्या दिवशी आलेलो आहोत। संडेच्या दिवशी इथं हमेशा गर्दी म्हणजे गर्दीच राहणार। आणि तर ऊन एवढं जास्त होतं, 40-42 डिग्री 11-12च्या दरम्यानच एवढं जास्त ऊन होतं, खूप गरमत होतं। तर जस्ट आम्ही मंदिराजवळ पोहोचलो आहोत। तुम्ही पाहू शकता मंदिराच्या जवळचा परिसर। बस आता आम्ही इथं मंदिरात एंट्री करणार आहोत आणि या मामलेश्वर मंदिरात तर जास्त एरवी काही गर्दी नसती, पण रविवारच्या दिवशी ना आज प्रदोष होता तर खूप जास्त गर्दी होती। आम्हाला नंबरला खूप वेळ लागणार होता आणि ना 2 घंटे लागले होते आम्हाला पूर्ण दर्शन करता। तर मी ना इथं मंदिरात जाताना जवळचं मंदिरासमोरचं पूर्ण माहोल शूटिंग करायचा प्रयत्न केलेला आहे। खूप सारे दुकानं, मिठाई तिथं तुम्हाला सर्व जसं चंदन, हळदी, कुंकू, फोटो वगैरे सर्व, नारळ, फुलं, पाट सगळं भेटल। आणि जस्ट इथून हे मंदिर वगैरे शूटिंग करून आम्ही इथं मंदिरामध्ये घुसलेलो होतो। तर मध्ये जातानाच आणि इथं मंदिरामध्ये आम्ही गेल्यानंतर आता इथं आम्ही पाय वगैरे धुवून घेणार होतो, चपला काढून। इथं नळ पाण्याची खूप सोय आहे इथं, कारण नर्मदाजवळ आहे, पिण्यासाठी पाणी खूप सारं आहे। इथं नळ लावलेले आहेत आणि पाईप पण जोडलेले होते, कारण उन्हाने इथं खालची फळशी खूप जास्त गरम होत होती, पण सारखं तिथं ते पाणी सोडत होते, तर ते फळशीला काही गरम होऊन देत नव्हते। तर खूप सारं पाणी आहे इथं। जेव्हा आम्ही रांगेत उभा होतो ना त्यावेळेस देखील पाईपाने तिथं पायाखाली पाणी सोडण्यात येत होतं की खालची फळशी गरम होऊ नये। तर इथं जस्ट आम्ही पाय वगैरे धुतले आणि आता इथं आम्ही ना मंदिरात रांगेसाठी लागणार होतो। तर आज खूप सारी गर्दी होती। तर तुम्ही पाहू शकता गच्च असं मंदिर भरलेलं आहे आणि खूप बऱ्यापैकी चांगली रांग आहे। आणि इथं मामलेश्वरचं दर्शनाला ज्यावेळेस आम्ही रांगेमध्ये लागलो त्यावेळेस आम्हाला कमीत कमी 1 घंटा तरी रांगेत उभा राहावं लागलं। तर आता आम्ही इथं चाललेलो होतो नंबरला उभा राहायला आणि आता माझ्यासोबत माझे 2 मुलं होते, एक 10 वर्षाची माझी मुलगी आहे, 8 वर्षाचा मुलगा आहे आणि एवढ्या गर्दीत त्यांना नेणं काही शक्य नव्हतं। तर माझे हजबंड म्हणले मी त्यांना बाहेरच घेऊन बसतो आणि तुम्ही जा। तर मी, सरच्या मिसेस आणि सर आम्ही 3 जण गेलेलो होतो रांगेमध्ये उभा राहायला। तर आता मी तुम्हाला रांगेतली देखील थोडीफार शूटिंग दाखवते, कारण खूप ऊन होतं आणि खूप गर्दी होती। पण ना ऊन होतं, गर्दी होती, पण हवा चांगली सुटत होती। आता हे मंदिर नदीच्या किनाऱ्यावरच आहे, तर हवा आली नदीच्या किनाऱ्यावर आणि उंचावर आहे, डोंगर साईडला, तर हवा चांगली लागत होती। नंबरला उभा राहिलो तरी मध्ये देखील हवा लागत होती आणि ह्यांनी ना ऊन लागू नये म्हणून बऱ्यापैकी वरतून इथं सोय केलेली होती। तसं वरती ओंकारेश्वरच्या मंदिरात जर गेलो तर असं ओंकारेश्वरच्या मंदिरात एवढं काही ऊन लागत नाही, म्हणजे तिथं चांगली सोय आहे उभा राहायची, मोठं मंदिर आहे। आणि इथं मामलेश्वरचं मंदिर आहे ते थोडं खुलं आहे, तर वरतून त्यांनी
ऊन लागू नये म्हणून असा कपडा वगैरे लावून ठेवलेला होता। तर आता इथं आम्ही रांगेमध्ये उभा राहिलेलो आहोत आणि जस्ट रांगेमध्येच लागलेलो होतो। तर तुम्ही पाहू शकता कसलं पांढरी शूटिंग आली की, कारण एवढं जास्त ऊन होतं ना, लई जास्त ऊन होतं। तर इथं ज्यावेळेस आम्ही रांगेमध्ये उभं राहिलेलो होतो त्यावेळेस इथं साऊथ इंडियन खूप सारे लोक आलेले होते आणि जसं आपल्या ना आमच्यासोबत काही लेडीज उभा होत्या ते आपल्या महाराष्ट्रातल्या नाशिकच्याच होत्या। तर त्यांची पूर्ण ट्रिप आलेली होती, ते 4 धामला निघालेले होते। तर त्यातच इथं हे ते आलेले होते ओंकारेश्वरला। ह्या ताई तुम्ही पाहू शकता ह्या नाशिकच्या आहेत, नाशिकहून आलो म्हणले आम्ही आणि ह्यांची पूर्ण ट्रिप आलेली होती। हे 4 धाम करायला जाणार होते, इथून ओंकारेश्वर वगैरे करून नंतर म्हणले की आम्हाला उज्जैनला जायचं आहे, उज्जैन नंतर वैष्णवदेवी आणि त्यांना केदारभद्रीला जायचं होतं। तर आता इथं आम्ही राहिलेलो रांगामध्ये उभा, तर जवळजवळ मंदिराच्या आम्ही पोहोचलो होतो आणि खूप जास्त गर्दी होती। मी फर्स्ट टाईम इथं एवढी गर्दी पाहिलेली आहे, कारण आम्ही सुट्टीला, मी पहिलंच म्हणले सुट्टीच्या दिवशी काय आम्ही आलेलो नव्हतो। तर इतकी जास्त नंबरला कधीच थांबलेलं नाही, फर्स्ट टाईम मी इतक्या वेळ आम्ही इथं दर्शनाला थांबलेलो होतो। आणि पहिले तर मी ब्लॉग वगैरे शूट करीत नव्हते, तर शूटिंग वगैरे घेतलेलीच नव्हती। एक तर इथं मंदिरात शूटिंग काही करून देत नाहीत, तेवढाच चोरून लपून मोबाईल धरून धरून ही शूटिंग केलेली आहे। तर बस आता आम्ही मंदिराच्या जवळ पोहोचलोच आहोत, 5 मिनिटात मंदिरात घुसतो। तुम्ही पाहू शकता केवढी गर्दी आहे, बस फक्त एवढी गर्दी झालेली होती। आणि मी जिथं नंबरला उभा होतो का आम्ही, त्यावेळेस आमच्यासोबत ना ती साऊथ इंडियन पोरं आणि फॅमिली होती, त्यांना हिंदी बी कळत नव्हतं आणि मराठी तर काय कळणार आहे, हिंदीत बोलत तर ते म्हणायचे नाही कळणार, हिंदी कळत नाही, म्हणजे हिंदी शब्द फक्त हिंदी बोलायचे आणि बाकीचं सगळं त्यांच्याच लँग्वेजमध्ये बोलायचे, त्यांना काहीच कळत नव्हतं। मग कळत नव्हतं का मुद्दामून असं नाही कळल्यासारखं कळत होते, काही माहीत नव्हतं। पण ते साऊथ इंडियनच लोक आमच्यासोबत होते नंबरला। तर एवढी गर्दी होती तुम्ही पाहू शकता, खूप जास्त। आणि मंदिरात गेल्यावर तर आणखीनच जास्त गर्दी आणि एक तर एवढं ऊन होतं, उन्हाच्या दरम्यान इतकं गरमत होतं, लई जास्त गरमत होतं। पण तरीही आम्ही घेतलं मामलेश्वरचं, आमचं दर्शन झालं। जस्ट आता आम्ही मंदिरात गेलोच होतो, तर आता इथं आम्ही पोहोचलो होतो मंदिराच्या दरवाजावर। तर परत आम्ही इथं दर्शन केले, तुम्ही पाहिलंच असन मामलेश्वर मंदिरातली मूर्ती। आणि तिथे शूटिंग करून देत नव्हते, जसं तसं मी थोडीफार शूटिंग केलेली आहे आणि तुम्हाला मामलेश्वर मंदिरातलं ज्योतिर्लिंग तुम्हाला दाखवलेलं आहे। तर आता तिथून आम्ही निघलो होतो तर ओंकारेश्वरच्या मंदिरात जाताना, तर इथून खाली जेव्हा तुम्ही निघताल ना मंदिराच्या बाहेर आणि खाली आपल्याला नर्मदाकडे जायचं आहे आणि नर्मदाच्या वरी खूप मोठा पूल बांधलेला आहे आणि पुलावरून चढून आपल्याला दुसऱ्या साईडला म्हणजे ओंकारेश्वरच्या मंदिरात जायचं आहे। आणि इथं ना खूप मस्त मस्त असे दुकाने होत्या, तुम्ही पाहू शकता। आणि इथं इतके छान शिवलिंग वगैरे सगळ्या वस्तू छान होत्या। इथं बांगड्या तर इतक्या स्वस्त भेटतात आणि खूप मस्त असतात। आणि इथं शिवलिंग एकच नंबर, म्हणजे खूप छान असे शिवलिंग आहेत इथं, खूप मस्त या दुकानात शिवलिंग वगैरे होते। आणि ज्या आपल्या बांगड्या, गळ्यातले माळा वगैरे खूप छान छान अशा वस्तू आहेत। तर मला बी इथं थोडेसे देव वगैरे तुम्हाला सगळे भेटून जातील इथं। तर मी ना देव म्हणजे मला अन्नपूर्णा देवी घ्यायची होती आणि मी एक अन्नपूर्णा देवी, एक लक्ष्मी आणि एक राधाकृष्णाची असे 3 पितळाचे देव घेतलेले होते। दुसरे आहेत माझ्याकडं, पण अन्नपूर्णा आतापर्यंत नव्हतीच माझ्याकडं। मग अन्नपूर्णा एक घेतली, राधाकृष्ण एक घेतला आणि
एक लक्ष्मी घेतली इथंच दुकानात मी घेतली आणि देवाचे कपडे तर खूप सुंदर आणि छान होते इथं आणि कोणताही घ्या 10 रुपयाला ड्रेस भेटणार तुम्हाला आणि देवाच्या मूर्त्या देखील खूप मस्त आणि एकच नंबर होत्या। तर मी इथं यांच्या दादाकडून मूर्त्या घेतल्या, ते पॅक करत होते माझ्या मूर्त्या आणि मूर्त्या घेतल्यानंतर तर आता आम्ही दुसरे दुकान पाहिले आणि आता आम्ही ना पुलावर जाणार होतो। खाली उतरताच आता पूल येणार होता इथं आणि पुलावर वरती आम्ही चढून दुसऱ्या साईडला जाणार होतो आणि इथं मी हे केलेले दुकानाची शूटिंग। खूप छान छान मूर्त्या होत्या इथं आणि मस्त मूर्त्या असं तुम्ही पाहू शकता। खूप छान देवाच्या मूर्त्या, पितळाचे देव तुम्हाला एकच नंबर इथं वस्तू भेटणार। शिवलिंग वगैरे तो खूप छान आहेत आणि खूप छान भेटतात। तर तुम्ही नक्की एखाद्या वेळेस या आणि जे आलेलं असेल त्यांनी तर हे सगळं पाहिलेलंच असणार आहे। तर चला आता मी समोर जातो आम्ही पुलाकडे। तर इथं मी बांगड्या वगैरे सगळं पाहिलं आणि इथं पाहिल्यानंतर मी इथं एक ना कानातल्याचा जोड देखील घेतला होता। झुमके देखील इथं खूप छान होते, कोणतेही घ्या 100 रुपयाला खूप मस्त असे झुमके भेटतात इथं खूप सारे। तर जस्ट आता आम्ही इथं पुलावर चढलेलो आहोत आणि पुलावर जाताना पुलावर ज्यावेळेस पुलाकडे चढताल तुम्ही तर पूर्ण पुलावर देखील तुम्हाला जोपर्यंत नर्मदा लागत नाही ना पुलाची म्हणजे डायरेक्ट नदीवर पूल नाही तोपर्यंत सगळे असे दुकानं आहेत। वरी चढताना असे डोंगर टाईप पायऱ्या आहेत, वरी असं तुम्हाला चढत जायचं आहे आणि रस्त्याने पूर्ण असे दुकानं लागणार आहेत आणि थोडं चालत गेलं की जस्ट पूल सुरू होतो। पुलाच्या अगोदरच इथं ब्रह्मेश्वर मंदिर आहे, परत एक शिवलिंग। तर इथं आपण त्या मंदिरात गेलेलो आहोत आणि सर्वजण जातात आणि इथून ना नर्मदाचा नजारा एकच नंबर दिसतो। पूर्ण नर्मदा, परत ओंकारेश्वरचं मंदिर तुम्हाला दिसत असेल समोर, ते ओंकारेश्वरचं मंदिर आहे जे शिखर दिसत आहे, लाल लाल हलका ब्राऊन कलर दिसत आहे तो। तर आता इथं आम्ही ब्रह्मेश्वर मंदिराच्या मध्ये गेलेलो होतो आणि दर्शन घेतलेलं आणि हे देखील खूप जुने मंदिर आहेत हे सर्वच आणि इथं मस्त असे दर्शन झाले आमचे आणि बाहेर आम्ही थोडा वेळ थांबलो होतो देखील, फोटो वगैरे काढला। इथं लोकेशन खूप मस्त होती आणि साईडला तुम्ही पाहू शकता इकडच्या साईडला आहे ते आहे ओंकारेश्वरचं मंदिर आणि इकडच्या नर्मदाच्या इकडच्या साईडला आहे ते होतं मामलेश्वरचं मंदिर। नर्मदाच्या या साईडला आम्ही आता इकडं झांजा दिसत ना त्या साईडला वरती तिथं मामलेश्वरचं मंदिर आहे आणि नर्मदाच्या या साईडला ओंकारेश्वरचं मंदिर आहे ते पहा। जर तुम्हाला बोटने जायचं असलं तर तुम्हाला बोट देखील इकडून इकडं सोडत्या, बट आम्ही ना वरतून पुलावून गेलो। पुलावून देखील काही इतका वेळ लागत नाही, फक्त 10 मिनिटात तुम्ही या मंदिरातून त्या मंदिरात पोहोचू शकता। तर इथं आम्ही सर्वांनी फोटो वगैरे काढले आणि 1-2 रील देखील मी शूट केलेल्या होत्या। तुम्ही पाहू शकता किती छान नजारा आहे आणि किती मस्त अशी इथं ही नर्मदा दिसत आहे आणि आज ना एवढं ऊन होतं खूप, पण हे उंचावर आलेलं होतं तर हवा खूप जास्त चालत होती, खूप सारी हवा लागत होती, एवढं भारी वाटत होतं विचारूच नका। वेळ होता 2-2:30 वाजले होते वाटतं, 2:30चा टायमिंग होता। तर 2:30च्या टायमिंगमध्ये आम्ही इथं वरती आलेलो होतो आणि खूप छान थंड हवा लागत होती। एवढं ऊन होतं तरी एवढं काही इथं नर्मदावर ऊन जाणवत नव्हतं आम्हाला आणि खूप छान थंड हवा लागत होती। तर इथं माझे मुलं वगैरे बी हजबंड फोटो काढत होते। तर तुम्ही पाहू शकता एकच नंबर नजारा दिसत होता, खूप मस्त। तर इथून आम्ही दर्शन वगैरे केले आणि नंतर आम्ही गेलो होतो ओंकारेश्वरच्या मंदिरावर। आता तुम्ही पाहू शकता हा पूल ना डायरेक्ट नर्मदावर बांधलेला आहे। तर पावसाळ्यात पुलापर्यंत देखील पाणी येतं, एवढी जास्त नर्मदा गच्च भरलेली असते। तर पुलावर तर एवढी जास्त हवा लागत होती कारण पूल आहे तो खूप जास्त उंचावर आहे, खूप जास्त उंचावर, म्हणजे असं वाटत होतं की काय असं वारं कावदारून सुटलं, इतकी जास्त हवा लागते या पुलावर। आणि इथं ना शूटिंग वगैरे करायला तर एवढा काही चान्सच नव्हता, म्हणजे काही तुमच्याजवळ नीट व्यवस्थित ना केस राहणार ना काय राहणार, सगळी नुसती हवाच चालत होती। तर इथं काही जास्त आम्ही शूटिंग वगैरे केली नाही, फक्त पुलावरचीच मी शूटिंग घेतली आणि नंतर आम्ही इथं पुलावून तिथं मंदिराकडे चाललो होतो। आणि आज
एवढी जास्त गर्दी होती. ओंकारेश्वरच्या मंदिरात दर्शन करायला लाईनीमध्ये लागायचं म्हणजे 2-2.5 किलोमीटरपासून दूर उभं राहायचं होतं आणि दर्शन तुमचे कमीत कमी दर्शन व्हायला तुम्हाला 3 किंवा 4 घंटे लागणार होते. तर तुम्ही पाहू शकता इथं आसपास मंदिराच्या जवळजवळ आम्ही पोहोचलेलो आहोत. तर फर्स्ट टाईम मी इथं ओंकारेश्वरच्या मंदिरात देखील एवढी गर्दी पाहिली होती. आम्ही ज्यावेळेस आलेलो होतो त्यावेळेस तिकडे तुम्हाला ते मंदिर दिसते ना, मधल्यामध्येच मंदिरात रांग होती आणि मधल्यामध्येच दर्शनाच्या रांग असल्यामुळं आम्ही लगेच दर्शन करून घेतलेले होते. जास्तीत जास्त अर्ध्या 1 घंट्यात आमचे पूर्ण दर्शन झालेले होते गेल्या वेळेस. तर ह्या वेळेस काय दर्शन व्हायची चान्स वाटलाच नाही, कारण आम्ही इथं पूल संपला की पुलाच्या तिथूनच नंबर लागलेले होते इथं खूप सारे. तर तुम्ही पाहू शकता किती मस्त असा हा पूल बनवलेला आहे आणि पुलाहून नजारा कितीच भारी दिसतो. इतकी थंड हवा लागत होती आणि उन्हाची डिग्री चांगली 40-41 होती, तरीही इथं हवा खूप छान लागत होती, थंड लागत होती. जस्ट आता आम्ही इथं पाहू शकता तुम्ही मंदिरातून तिथं समोर गेलो तर एवढी जास्त गर्दी होती. तर आता आम्ही विचार केला की आज आम्ही दर्शन करतच नाहीत, आम्ही इथून बाहेरूनच दर्शन घेतले आणि आम्ही परत आलोत. कारण तिथं ते जे माणसं होते उभा ते म्हणले कमीत कमी 4 घंटे तुम्हाला दर्शनाला लागतील. तर त्याच्यासाठी आम्ही काही दर्शन घेतले नाही, बाहेरूनच दर्शन घेतले ओंकारेश्वरचे. कारण याच्या अगोदर बी आम्ही 2-3 वेळेस येऊन गेलेलो होतो. तर म्हणलं राहू दे आता, कारण पोरं इतक्या वेळ काय उभा राहू शकणार नव्हते. खूप आम्ही सकाळी 8लाच घरून निघलेलो होतो, येता येताच आम्हाला 4 घंटे लागलेले होते. नंतर आम्ही तिथून मंदिराच्या तिथून बाहेरून दर्शन घेतले, परत आलो आणि एका हॉटेलवर जेवण केले आणि नंतर आता आम्ही चाललेलो होतो इकडं नर्मदावर आंघोळ्या करायला. तर तुम्ही पाहू शकता इथं ना हे शिवलिंग होते. इथं ना नर्मदावर तुम्ही आंघोळ करताना जाताना ना इथं खूप सारे परत दुकानं लागणार तुम्हाला देखील. आणि रुद्राक्षाची तिथं ते शिवलिंग होते, खूप छान छान असे रुद्राक्षाचे शिवलिंग होते. आणि जे लोक इथं येतात ते सर्वजण नर्मदामध्ये आंघोळच करतात. आणि ज्यावेळेस तुम्ही नर्मदामध्ये आंघोळ करताना त्यावेळेस असं वाटतं की आपण आपल्या मम्मीच्याच मांडीवर बसलो किंवा झोपलो असा सुकून भेटतो इथं या पाण्यामध्ये. तर जस्ट आम्ही नदीच्या किनाऱ्यावर आलो होतो आणि आल्यानंतर आम्ही देखील आंघोळ्या केल्या. चांगल्या 2-3 घंटे आम्ही पाण्यात पोहलो आणि 2-3 घंट्यानंतर आम्ही परत कपडे वगैरे चेंज केले आणि परत घरी जायला निघणार होतो. इथं ना म्हणजे तरी बी आम्हाला 6-6:30 इथं 6 वाजलेले होते. 5:30 पावणे 6च्या दरम्यान इथून नर्मदाहून आम्ही बाहेर निघलो, कपडे वगैरे चेंज केले आणि परत आम्ही चहा वगैरे घेतला आणि नंतर गाडीत बसलो. आता घरी पोहोचता आम्हाला 10:30 वाजलेले होते. आणि इथं हे आम्ही कपडे चेंज केल्यानंतर फोटो वगैरे काढले थोडेसे. जस्ट नंतर आम्ही पोहोचलो घरी. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर देखील करा. आणि सॉरी मी तुम्हाला ओंकारेश्वरच्या मंदिरातलं मधलं दाखवू शकले नाही, कारण गर्दी खूप होती आणि दुरून होती. आणि परत कधी गेले तर नक्की मी तुम्हाला ओंकारेश्वरचं देखील दर्शन करवील. धन्यवाद.